नमस्ते. नमस्कार. कोण हां, बोलतंय? हां, रफिक मुजावर बोलतोय, रफीक मुजावर. कुठून बोलतो साहेब? सांगलीहून. सांगलीहून. बोला की साहेब. तुमची न्यूज बघितली आत्ताचा मी त्याचाच फोन केला तुम्हाला. कोणती न्यूज हो? होमगार्डचे 212 अपात्र होमगार्डनं केलेले. 216 अपात्र उमेदवार. हां, हां, हां. हां, बोला की बोला, 216. बोला. हे फार म्हणजे तुम्ही बातमी चांगली लावल्यात. तुम्ही होमगार्ड आहात का? होमगार्ड म्हणजे मला बी कमी केलेलं आहे. तुम्हाला कमी केले होमगार्डमधून? बरं, 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 हां. बरं. बोला की बोला. तुमची काय अपेक्षा आहे? मग अपेक्षा म्हणजे कसं आहे, होमगार्डमधनं कमी करत असताना की अ, ब ची पहिला नोटीस देतात. बरं, बरं, बरं. ब ची नोटीस देण्याचं कारण तुम्हाला कारण मागतात. बरं. मग आता तुमचं कारण काय बा आजारी आहे किंवा असं लग्नाचं आहे किंवा मयत झाले किंवा असं काय असेल ते कारण तुम्ही कोणाला देत असते पथकाच्या ओशीला. पथकाच्या आणि ओशींना कारण देत असतो. हां, ओशीला आणि क्लर्क. ओशी असं अवेलेबल नसेल तर क्लर्कला द्यायचं असतं. बरं. हां. दुसरं मग ते परत नंतर ब ची नोटीस देतात. हां. ब च्या नोटीसमध्ये पण तुम्हाला खरं पुरावा मग तुम्ही आजार आहे तर डॉक्टरचं सर्टिफिकेट त्याला जोडून ते तुम्हाला ब ची नोटीसचा उत्तर द्यावं लागते. बरं, बरं. आणि असं की शासनाचं असं की जार नाही की डायरेक्ट तुम्हाला कमी करायचा. बरं. मग त्याच्यावर तुम्ही काय आवाज उठवला का? आम्ही भरपूर हे केलं पण आमच्या ते संघटना आहेत. हां. संघटनेच्या माध्यमातून बघितलं खरं काय नाही. आणि पूर्वी कसं होतं सर, हां. जे मानशिवीमधनं एक समादेशक निवडलं जात होतं. हां, हां. हां, मग ते ज्या होमगार्डच्या अडीअडचणी होत्या हां. ते मानशिवी समादेशक ते सोडवून घेत होते. म्हणजे का होमगार्ड संघटना टिकावी आणि आपली माणसं टिकावी यात त्यांचा रोजगार चालू राहावा. बरं, बरं. मग आता कसं झालं शासनानं काय केलंय की मानशिवीला भत्ता मिळत हे करून हां. ते वर्ग तिकडे गेले, प्रशासनाला केले, पोलीस प्रशासनाला. बरं, बरं, बरं. मग त्यामुळं कसं असतंय की एकतर पोलिसांचा ताण भरपूर असतोय, कामाचा व्याप असतोय. हां. त्यात त्यांना समादेशक पद दिलेलं असतंय त्या खात्याला. बरं, बरं. तर अडीअडचणी होमगार्डच्या घेऊन जायचं म्हटलं तिथपर्यंत हां. तर तिथं तिने असतात नसतात त्यामुळे त्या होमगार्डच्या कुचंबना होत जातात. हां, म्हणजे त्यांची कुठलीही अडचण तिथं दूर केली जात नाही. त्यांच्याकडून तुमचं म्हणजे कुठल्या प्रकारचं हां, हे होत नाही, सांत्वन होत नाहीये. हां, अडचण म्हणजे काय समंजसपणानं अडचण तिथं दूर होत नाही. होत नाहीये. बरं, बरं, बरं. बरं. दुसरी गोष्ट कसं आहे आता ज्या जिल्ह्यामध्ये जे पथक आहेत हां. त्या पथकामध्ये एक होमगार्डचा असा रोल्स आहे की बाबा प्रत्येक पथकाचं प्रमोशन द्यायचं असेल तर हां. प्रमोशनचं त्याचं परेडमध्ये घेतलं जातंय. हां. परेड घेतल्यानंतर बाबा तो किती टर्नओव्हरला परेडला किती सक्षम आहे किंवा काय आहे हां. मग त्याला ते प्रमोशन दिलं जाते. मग ते सेक्शन लीडर असू दे, प्लाटून कमांडर असू दे हां. किंवा सैनिक असू दे, हां. असिस्टंट सेक्शन लीडर असू दे, हां. हे असं ते प्रमोशन म्हणजे परेडच्या प्रमोशनच्या अंतर्गत ते दिलं जाते. बरं. तर आता कसं झालंय की मला असं बाहेरनं असं कळालंय की बाबा हां. हे आज ह्या अमुक तालुक्यामध्ये ह्या तालुक्यामध्ये ह्याच्यामध्ये जे हां. काय वरिष्ठ अधिकारी तिथे येऊन गेले बदली होऊन गेलेत हां. त्यांनी पैशाचे आमिष दाखवून त्यांना प्रमोशन देऊन गेलेले आहेत. बरं, 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 बरं. म्हणजे एकंदरीत आणि या माझे ठिकाणी देखील पैशाचा व्यापार होतो असं म्हणायचं आहे तुम्हाला. हां, माझं बरं. एकच कळकळीची विनंती आहे जे आत्ता जे अपात्र केलेले आहेत हां, हां. आज यांचा संसार म्हणजे माझाही संसार हां, हां, हां. आज काय तर माझी मुलं शिकत असतात किंवा काय झालं असेल आर्थिक अडचण काय असेल तर त्या ह्याच्यातनं मला जे मानधन मिळत होतं त्या मानधनमध्ये मी अडचण थोडी बहुत होणार का मी पार करत होतो. हां, 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 हां. परंतु आता आमच्या हातात भावलं बी नाही आणि काहीच नाही आहे. तुम्हाला काय नेमकं काय करायचं म्हणताय तुम्ही? तुमचं काय मत आहे? आमचं मत एवढंच आहे की प्रशासनाने जे नियमाटीमध्ये जे काय बसतील त्यांना परत रुजू करून घ्यावं एवढीच माझी अपेक्षा आहे. आणि मला जर नाही घेतलं तरी माझे जे बाकीचे होमगार्ड बंधू आहेत हां. त्यांना घ्यावं. त्यांना घेतलं तर माझा सर्वस्व मला आनंद मिळेल. म्हणजे आता तुम्हाला एकंदरीत आता जे काही अपात्र अचानक केलेत त्यांच्यावर अन्याय झाला असं म्हणायचं का तुम्हाला? होय, अन्याय झाला आहे. खरोखर म्हणजे 100% अन्याय झालेला आहे. ठीक आहे, ठीक आहे सर. ठीक आहे सर. थँक्यू सर. ओके सर.